बालकांची लहानपणापासून त्याच्यावर संस्कार आणि त्याचं पूर्ण भविष्य घडवण्यासाठी पहिली पायरी जर कुठली घडवत असेल तर ती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घडते. ती महत्वाचं पाऊल ती टाकली जाते. आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या हक्कासाठी लढत तुटपुंजा मानधनापासून फार मोठ्या गर्जना झाल्या, पण आपलं आंदोलन सुरू असताना मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी वाढ केली. 10,000 7,500 घेऊन गेले. पण आज जर विचार केला की आपण महागाई ज्या पद्धतीनं वाढते आहे, 400 रुपयाचा सिलेंडर 1200 रुपयावर झाला. गोड तेल, खाण्याचं तेल 60 रुपये किलोचा आज आपण बघतोय की आज 150 रुपये किलोवर गेलाय, 150 रुपये लिटरवर गेलाय. सर्व गोष्टी महाग झाल्या. डिझेल, पेट्रोल. सामान्य माणूस, गरीब माणूस आपलं जगणं कठीण झालंय. त्याचं कुटुंब आणि कुटुंबाचा गाळा हाकणंही कठीण झालाय. अशी त्या महागाईच्या जाळा या सर्वांना भोगावं लागतंय. अशा स्थितीमध्ये जे मानधन मिळतंय ते अत्यंत अपुरं आहे आणि म्हणून आपण आंदोलन सुरू केलं. पण मला एक सांगायला पाहिजे की तुम्ही एवढे मोठे आंदोलन केला, विधान भवनावर मोर्चा आला, 2-2 मोर्चे तुमचे निघाले. या देशामध्ये आंदोलन हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे, कायद्याने दिलेला अधिकार आहे. पण ही अलीकडे संविधान असेल किंवा कायदे मंडळ असेल यावर जरा हुकुमशाही जास्त घोंगावती आहे असं मला या ठिकाणी विशेष नमूद करावं लागेल. कारण हुकुमशाहीच्या दिशेनं या देशाला नेण्याचं काम आणि तो तिकडे देशातील लोक आणि राज्यातील लोक एकच असल्यामुळे हे सुद्धा हुकुमशाही प्रवृत्तीनंच हा गाडा हाकण्याचं किंवा महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम जर करत असतील तर या ठिकाणी त्यांचा निषेध केला गेला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की भविष्यात या राज्यामध्ये अशा दादागिरीनं, हुकुमशाही पद्धतीनं हक्क मागणाऱ्यांचा गळा घोटण्याचं काम होत असेल तर मात्र आता स्वस्थ बसता येणार नाही. आता स्वस्थ बसू शकत नाही. तुमच्या हक्कासाठी तुम्ही आलात आणि तुम्हाला कारणे दाखवा नोटीस. काही ताईंना काढून टाकलं गेलं, पोस्टाने पाठवलं गेलं काय, आणि डायरेक्ट तुम्हाला चर्चेसाठी कोणी थांबवलं? या खात्याच्या मंत्र्यांनी चर्चेसाठी यायला पाहिजे होता, चर्चेसाठी बोलावून घ्यायला पाहिजे होता. पण चर्चा न करता कारवाई जर करत असाल तर याद राखा तुमचे दिवस काही फार नाहीत. तुम्हाला ही अंगणवाडी सेविका उतरवायची राहणार नाही. मला माहित आहे, मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे, आमदार आहे. जर एक अंगणवाडी सेविका मनात आणली, एका गावातले 100 मतं या नालायक लोकांचे कमी केले शहरात, आणि तो निर्धार तुम्हाला करावाच लागेल. करणार का नाही? यांची जिरवायची असेल ना चर्चा तर करा. देणं घेणं कमी जास्त हा नंतरचा विषय आहे. पण ही हुकुमशाही, ही दादागिरी, ही मस्ती ही आली कुठून हा खरा प्रश्न येतोय. आणि म्हणून ही मस्ती जर जिरवायची असेल तर याला निर्वाणीचा इशारा देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच यांना सद्बुद्धी हो आणि हा लवकर विषय सोडवा, नाहीतर उंदरासारखे मराल आणि तुमची सरकार जाईल. हे नक्की आहे, मला माहित आहे. हो दादा, एक भगिनी जर लक्षात आणली तर 100 घरातील 100 महिलांचे मतं. आता राहिले की 2-4-5% फरक पडतो. एका बुंच्या मागे 100 जर मायनस झाले आणि घरातले आहेत, शेजारचे आहेत, समाजाचे आहेत,
लाभार्थी आहे त्यांचे आणि त्या गावात राहून दिवस रात्र त्या सगळ्यांशी ते संपर्कात राहणारी भगिनी आहे. आणि अरे किती सेवा करायच्या मदतनीस ताई स्वतःच्या पोरासारखं दुसऱ्याच्या पोराचं ढुंगण ढूळ साफ करून देते. ही ती काम करणारी माझी मदतनीस आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, काय दुर्दैव आहे. म्हणून मला वाटतं की त्यांना सद्बुद्धी मिळेल. शासन आपल्या दारी, त्याच्यासाठी पैसे 15 कोटी रुपये शासन आपल्या दारीसाठी, हेच पैसे गरीबांना दिले तर या अंगणवाडी सेविकेला दिले तर कामदार असतात. म्हणून मी म्हटलं ईश्वर यांना सद्बुद्धी मिळू दे. प्रभू रामचंद्रा यांना सद्बुद्धी दे. यांच्या हातून या माझ्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीसाठी मानधन वाढवण्याची सद्बुद्धी दे. नाहीतर बजरंग बली यांची पाठ फोड आणि यांचा शाप लागेल. यांची पाठीवर मारेल कदा. हे काय पापी लोक आहेत, पापी लोक ज्याला मी पुण्य पाप वगैरे मानत नाही. खरं म्हणजे आम्ही माणसात देव शोधणारे माणसं आहोत. धर्म कुठे आहे? माणसाच्या सेवेत आहे. खरा धर्म कुठे आहे? माणूस कुठे आहे? माणुसकी आहे आणि मानवता आहे तिथे खरा धर्म आहे. हे मानणारे आम्ही आहोत. आम्ही देवळात देव नाही पाहिला, माणसाच्या सेवेत देव पाहिला आहे. आम्हाला देव तिथे दिसतोय. पण या नालायकांना सेवेत धर्म आणि देव दिसत नाही. यांना धर्मामध्ये राजकारण करायला देव दिसतो. अशा प्रकारची प्रवृत्ती या देशामध्ये आहे. आणि कसं तुम्हाला लोकांना काम करा तर कशाला पाहिजे हे धर्म आणि देव? राजकारणात धर्म आणायचा, धर्मात राजकारण आणायचं करून लोकांना वेगळीच धरायचा, हे सगळं चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो आता किती विषय बोलायला हे नाही, पण तुम्हाला ताईंना मी माझा एवढाच विश्वास देईल. मी त्यांना सांगेल, मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगेल. आता मी बोलणार इथून गेल्यानंतर काय माझ्या हातात जे आहे तेवढंच आहे ताई.